मी आहे रामलिंग परसंबे या ठिकाणी, जे कोल्हापुरापासून अवघ्या 45 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि या ठिकाणची वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी खूप सारे मोठमोठे दगड डोंगरावरून खाली आले आहेत आणि याच ठिकाणी निसर्गनिर्मित एक गुहा तयार झाली आहे. या गुहेत एक शिवलिंग आहे. या पवित्र आणि नैसर्गिक ठिकाणामुळे तुम्हाला एक वेगळीच वाइब येथे अनुभवायला मिळेल. असे म्हटले जाते की पांडव ज्यावेळेस अज्ञातवासात होते तेव्हा या ठिकाणी ध्यान साधनेसाठी हे मोठे दगड कोरून एक छोटी जागा तयार केली आहे. असे कोरलेले एकूण 3 दगड आहेत. चला आपण दर्शन घेऊया. पावसाळ्यामध्ये या पिंडीवरती पाणी पडते. हे दृश्य अगदी नयनरम्य असते. श्रावण महिन्यामध्ये खूप भाविक येथे दर्शन करण्यासाठी येतात. येथे आल्यामुळे देवदर्शनी घडते आणि निसर्ग पर्यटन सुद्धा होते. अशा दोन्ही गोष्टी एकत्र घडतात. या ठिकाणी शक्यतो करून कोणाला सोडत नाहीत, पण आपल्याला सोडलं कारण आपली थोडी ते आपले जे पुजारी आहेत त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांनी म्हटले थोडंसं सावकाश जावा. हो, तर वरच्या बाजूला एक 2 अशा दगडामध्ये कोरलेल्या जागा आहेत. त्या ठिकाणी म्हणजे जुन्या काळी तपश्चर्या करण्याची जागा तयार करून घेतली होती एकाच दगडामध्ये. ते दगड किती मोठे असतील ते आता तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही जे आता हे दगड पाहता ते खूप वर्षापूर्वी म्हणजे कितीतरी काळापूर्वी हे मोठमोठे दगड वाहत आलेत म्हणजे डोंगरावरून पडलेले आहेत. त्याची सुरुवात इथून खाली होते आणि इथून इथंपर्यंत, इथून परत वरच्या बाजूला म्हणजे इथून ते इथंपर्यंत इतका मोठा अखंड दगड आहे. आणि या दगडामध्ये याच कारणासाठी कदाचित ही जागा निवडली असणार आहे. ही तपश्चर्याचे ठिकाण म्हणजे कोरलेलं आहे इथं तपश्चर्या करण्यासाठी. तर आपण बघू शकता की किती मोठ्या दगडावरती हे कोरलेलं आहे आणि खूप शांतता इथं आहे. सर्वात मोठा दगड तो हा आहे आणि यानंतर छोट्या एका दगडावरती हे दुसरं तपश्चर्याचे ठिकाण कोरलेलं आहे. इतका मोठा दगड आहे हा पण. आणि हा संपूर्ण भाग हा जंगलाचा आहे, कारण संपूर्ण हा भाग एक नाही वन्यप्राणीसुद्धा या ठिकाणी आहेत या जंगलाच्या एरियामध्ये. या ठिकाणी ही थोडी छोटी आहे आणि तपश्चर्याची जागा जी आहे ती छोटी आहे एकदम. या ठिकाणी एक मराठी पिक्चरचं शूटिंग झालं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. म्हणजे बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची एक छोटीशी लढाई दाखवलेली आहे या ठिकाणी. तो पॅच कोणता आहे तो तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी तो शूट झालेला आहे. मग त्यावेळेस पण पाणी कमी होतं आणि आत्ता पण एप्रिल महिन्यामधलं वातावरण असल्यामुळं पाणी इथं कमी आहे. पण ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो तर या ठिकाणी खूप पाणी मोठ्या प्रमाणात वाहते. या जागेतून खालच्या बाजूनं असं पाणी वाहत जातं.